ज्ञानेश्वरा नमो 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची निळा शरणागत म्हणवी आपुला संती निर्विला देऊनी हाती
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय्य जननी देवाची रोगान शेषान पहंसी तुष्टान रुष्टा तो कामान सकलान भिष्टान त्वमाश्रितानां विपन्नराणां त्वमाश्रिताया श्रेता प्रयान्ति गजानं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता ज्या भावनेला ज्या श्रद्धेने ज्या निष्ठेने आपण या धर्म मंडपामध्ये एकत्र आला त्या भावनेला त्या श्रद्धेला त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं वंदन आहे चालू असलेला संत श्रेष्ठ निंबाजी महाराज पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचं आज लोंढे वस्ती भांबोरा या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी स्वागत ह्या लोंढे परिवारानं घाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा अशा पद्धतीनं सर्व या आमच्या लोंढे परिवारानं स्वागत केलेलं आहे समस्त ग्रामस्थ भांबोरा समस्त ह्या लोंढे परिवाराचा मित्र परिवार आणि ह्या लोंढे वस्तीवरील सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात आणि पालखी सोहळ्यातील सर्व वैष्णव या सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करायचं आणि मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी समर्पित करायची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय्य जननी देवाची प्रस्तुत अभंग निळोबारायांचा आणि निळोबारा हे संत पंचायतन या संत पंचायतनामधले शेवटच्या कोटीतील संत म्हणजे संत निळोबारा आणि ह्या निळोबारा यांनी माझ्या ज्ञानोबारायांचं केलेलं यथार्थ वर्णन ज्ञानोबारायांचं वर्णन कोणी केलं नाही लक्षात ठेवा निळोबाराय करतात असं नाही त्यांच्या समकालीन संतांनी केलं त्यांच्या नंतर झालेल्या संतांनी केलं त्यांच्या समकालीन संतांनी केलं नामदेवरायांनी वर्णन ज्ञानोबारायांचं केलं लक्षात ठेवा हो जनाबाईंनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं त्या समकालीन संतांनी तर केलं परंतु त्यांच्या नंतर झाल्यानंतर तुकाराम महाराजांचं किती अंतर होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतार कार्यामध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अवतार कार्यामध्ये किती अंतर होतं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करावं अनेक आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण सांगता येतील हो आणि त्या शेवटच्या कोटीतील असणारे संत सर्वांनी माझ्या ज्ञानोबारायांचं तोंड भरून वर्णन केलं लक्षात ठेवा हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं वर्णन केलं लक्षात ठेवा हो किंवा हो नाथबाबांनी तर काय वर्णन करावं ज्ञानोबाला म्हणतात हो कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दरुशने हरिकाप नाथांचं वर्णन सर्व संतांचं वर्णन पहा सर्व संतांनी ज्ञानोबारायांना असं वर्णन केलं वेदानं सांगावं शास्त्रानं सांगावं वेदशास्त्र देते वाही म्हणती ज्ञानाबाई आई वेदानं सांगावं शास्त्रानं सांगावं सर्व संतांनी तोंड भरून माझ्या माऊलींचं वर्णन करावं एवढंच नाही सत्ताधीश परमात्मा त्या परमात्म्यानं माऊलींचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन केलं धी चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ मानुसपणाची भांबते लौकिक जगा मूर्तिमंत ज्ञान ह्या भूतनावर प्रकट झालं आणि असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे तैशी दशीची वाट न पाहता तैशी दशीची वाट न पाहता
वैशेच्या गावान येता बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते लहानपणीच सर्वज्ञतेनं माझ्या ज्ञानोबाऱ्यांना माळा घातली होती, लक्षात ठेवा. आणि अशा ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन निळोबाऱ्यांनी करावं. निळोबाऱ्यांनी नमन करतात ज्ञानोबाऱ्यांना. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराजांना निळोबारा गुरुस्थानी मानतात, लक्षात ठेवा. आणि गुरुस्थानी मानत असल्यामुळे नमन आहे. नमन 3 प्रकारचं असतं. एक आशीर्वादात्मक, एक नमस्कारात्मक आणि मंगल करण्याची ती पद्धत आहे शास्त्रामध्ये. आणि या ठिकाणी आपल्या गुरुस्थानी नाथ महाराज जरी एकनाथ महाराजांचे शिष्य असतील तरी नाथ महाराजांचे अशी काही आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये प्रमाण पाहायला मिळतील. नाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात की एका जनार्दने पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. असं काही नसतं, लक्षात ठेवा. जो जो गुण तुम्ही ज्या ज्या व्यक्तीकडून घेतात ना त्या त्या व्यक्तीला आपल्या संप्रदायामध्ये गुरु मानलं जातं, लक्षात ठेवा. जो जो घेतला जयाचा गुण, जो जो घेतला जयाचा गुण, तो तो गुरु केला जाण. गुरु सियाने अपारपणा, गुरु संपूर्ण जगदिसे. आणि निळोबाला गुरुस्थानी मानतात ज्ञानोबाऱ्यांना. आणि गुरुस्थानी मानत असल्यामुळे निवृत्तीनाथांचा असू द्या, ज्ञानोबारायांचा असू द्या. आणि म्हणून या प्रथम चरणामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना म्हणतात नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्तीनाथांचं वर्णन करतात. निवृत्तीनाथ उदार आहे. निवृत्ती शब्दाचा अर्थ होतो निर्गताः विषयाकाराः वृत्तयाः सनिवृत्तयाः. निवृत्ती शब्दाचा अर्थ असा आहे की जे कधीही त्यांची वृत्ती ही विषयाकार होत नाही, ते कधीही वृत्तीवर येत नाही. निवृत्ती जयाना, निवृत्ती जया बर, निवृत्तीची राणी. ते कधीही वृत्तीवर येत नव्हते निवृत्तीनाथ महाराज. हे ज्ञानोबारायांचं भाग्य होतं, लक्षात ठेवा. की आपले मोठे भाऊ गुरु रूपानं लाभले. मोठ्या भावाला सुद्धा गुरु रूपानं मानणं ही सामान्य संकल्पना नाही, लक्षात ठेवा. हे ज्ञानोबारायांचं भाग्य होतं, लक्षात ठेवा. निवृत्तीनं हे गुरु रूपानं ज्ञानोबारायांना लाभले. आणि निवृत्ती कशी आहे? निवृत्तीनाथ महाराज सामान्य नव्हते, लक्षात ठेवा. सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ महाराज होते, लक्षात ठेवा. जसे भगवान शंकराचे अवतार निमराज महाराज आहेत तसे भगवान शंकराचे अवतार निवृत्तीनाथ महाराज होते, लक्षात ठेवा. आणि हे निवृत्तीनाथ महाराज या निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना निळोबाऱ्यांनी वर्णन करावं. निवृत्ती उदारा, उदार एक निवृत्तीनाथ महाराज, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ महाराजांची उदारता तुम्हाला एका अशा थोडक्यात सांगतो, जास्त सांगायला आपल्याला वेळ कमी आहे. निवृत्तीनाथांची उदारता तुम्हाला सांगतो. पहिलं असं होतं एक शिष्य किंवा एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, लक्षात ठेवा. आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ही जी आमची ज्ञानाची परंपरा आहे ही गुरु शिष्य परंपरा अशी होती, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथांची उदाहरण सांगतो. निवृत्तीनाथांनी काय केलं? निवृत्तीनाथांनी काय केलं, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं, ज्ञानदाना ज्ञानदेवा, ही गुरु शिष्य परंपरा किंवा ही जी एक शिष्य एक ही परंपरा जी आहे ना ही मोडीत काढायची. आणि काय केलं? निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आदेश दिला. आज हा जो बहुसंख्य आपण सर्व वारकरी पंढरीला चाललोत ना ही केवळ आणि केवळ निवृत्तीनाथांची कृपा आहे, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथांनी काय केलं? प्रगट गुह्य बोले. प्रगट असणार हे गुह्य हे काय केलं? निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं. आणि म्हणून ज्ञानदेवांनी काय केलं? हे सामान्य स्वरूपामध्ये ज्ञानदेवांनी ठेवलं नाही. याचं विशेषत्वानं काय केलं? तुम्हा आम्हाला याची जाणीव करून दिली, लक्षात ठेवा. संस्कृत भाषा ही कोणाला कळत होती, लक्षात ठेवा. ही देवभाषा. परंतु निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांना काही संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिता आली नसते का? पण ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी सांगितलं नाही. तिरे संस्कृताची गहने, तिरे संस्कृताची गहने तोडून शब्द सोपाने रचली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञानदादांना, ज्ञानदादा प्राकृत भाषेमध्ये याचं काय करा तुम्ही चिंतन करा. आणि म्हणून आज तुम्हा आम्हाला याची जी जाणीव झाली, लक्षात ठेवा. मग निवृत्तीनाथ महाराज उदार आहेत.
म्हणून निवृत्ती उदारा सोपान देवा. आणि सोपान देवांचंही वर्णन, निवृत्तीनाथांचा अधिकार मी तुम्हाला पुढे सांगेन. निवृत्तीनाथांचा अधिकार जर तुम्हाला पाहिजे असेल तर कधीतरी त्र्यंबकला जावं लागेल तुम्हाला, त्र्यंबकेश्वरला. ज्या त्र्यंबकेश्वराच्या त्या ठिकाणी तुम्ही कधी जर गेलात, जिथं त्या ठिकाणी गहिनीनाथांनी त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथांना आपली जी शांभवी विद्या आहे, हो, ह्या शांभवी विद्येचा बोध हो त्या गुहेमध्ये केलेला आहे. लक्षात घ्या. कधी जीवनामध्ये तुम्हाला वेळ मिळाला तर कधी ब्रह्मगिरी पहा, कधी निवृत्तीनाथांचं त्या ठिकाणी दर्शन करा. लक्षात ठेवा. कधी त्र्यंबकराजला जा तुम्ही, आणि त्र्यंबकला गेल्यानंतर तिथे गहिनीनाथांनी ज्या गुहेमध्ये हो श्री क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले. जे भगवान शंकरांनी जे सांगितलं ते तत्वज्ञान निवृत्तीनाथांना, शांभवी विद्येचं तत्वज्ञान निवृत्तीनाथांना सांगितलं, आणि ते तत्वज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत आणलं. म्हणून निळोबाराय निवृत्तीनाथांना म्हणतात निवृत्ती उदारा. आणि सोपान देवा, सोपान देवांचं सुद्धा त्या ठिकाणी, सोपान देव सुद्धा मागच्या जन्मामध्ये एक ब्रह्मा देवाचा एक अपराध घडलेला होता. लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, स्वलावण्य शंसा धृतधनुष मन्नाय तृणवत पुरत पृष्ठा दृष्टम तृण. ब्रह्मदेवानं मागच्या जन्मामध्ये एक अपराध केला. हो, आणि एक अपराध असा होता तो अक्षम्य होता, आणि त्या अपराधातून क्षमा किंवा अपराधातून त्याच्यातून आपण काय व्हावं, निर्दुष्ट व्हावं. म्हणून ब्रह्मदेवाला सोपान काकांच्या रूपाने ह्या भूतलावर यावं लागलं. लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला. आणि हे ब्रह्मदेव मागचा अपराध पुसून टाकण्याकरता, मागचा अपराध, तो अपराध कीर्तनामध्ये सांगण्यासारखा नाही. काही गोष्टी कीर्तन कार्याला मर्यादा असते. लक्षात ठेवा. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. पण तो अपराध घडल्यानंतर मी श्लोकामध्ये सांगितलं, त्याचा मराठी अर्थ एखाद्यामध्ये कधी सांगितलं तुमच्या काय लक्षात राहणार आहे? लक्षात नाही मित्रांनो. हो, लक्षात तर काही राहतच नाही आपल्या. बरं आहे. म्हणजे मी कधी कधी हात जोडून सांगतो बरं का नाना, इथं सर्व कोणी हे तुमच्या लक्षात नाही राहत ना, महाराज मंडळींची मजाच मजा आहे. लक्षात काय महाराज मंडळींची मजा कलियुगामध्ये. तुम्ही कधी विचारत नाही तुम्ही काय अभ्यास केला, काल तुमच्या काल काय खाल्लं ते लक्षात राहत. म्हणून महाराज मंडळींची सध्या मजाच मजा आहे. काही येऊ न येऊ काही नाही, कारण तुम्ही आपले मस्त पैकी महाराज. म्हणजे मला कधी कधी वाईट वाटतं, तुम्ही ठरवलं पाहिजे आपण काय ऐकावं आणि काय ऐकावं. ह्या ज्यावेळेस श्रोता ठरवेल ना, त्यावेळेस समाजामध्ये परिवर्तन होईल. त्यावेळेस समाजामध्ये कीर्तनकारांची उंची वाढेल, अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढेल. तुमच्या काही लक्षात राहत नाही, काय आहे नाही. चला बरं बरं, आमचं बरं आहे, तुमच्या लक्षात राहत नाही. निवृत्ती उदारा सोपान देवा. आणि एका चरणामध्ये तिघांचं वर्णन केलं, पण मुक्ताबाईचं वर्णन करत असताना महाराजांनी पुढचे संपूर्ण चरण वापरलं. अभंगाच्या द्वितीय चरणात मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. देवा
करत असताना निळोबारायांनी एक चरण वापरलं. तीनही यांचं वर्णन करण्या फक्त एका अर्ध्या चरणामध्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा, तीनही संतांचं वर्णन केले एका चरणामध्ये. आणि पूर्ण मुक्ताईचं वर्णन करण्याकरता पुढच्या चरणामध्ये निळोबाराय असं म्हणतात, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय्य जननी देवाची. मुक्ताबाई ही आदिशक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि आज आदिशक्ती आपण या ठिकाणी, आज शुक्रवार आहे, मुक्ताबाईंचा जन्मदिवस आहे, लक्षात ठेवा. आज आदिशक्ती मुक्ताईंचा शुक्रवारी मुक्ताईचा जन्म झालेला आहे, लक्षात ठेवा. गुरुवारी ज्ञानोबारायांचा जन्म झालेला आहे. म्हणजे गुरुवारी जर तुम्हाला कधी काही अभंग म्हणायचे असेल तर ज्ञानोबारायांचेच अभंग म्हणत चालायचं, लक्षात ठेवा. गुरुवारी ज्ञानोबारायांचा जन्म आहे, जन्मदिवस. आणि या ठिकाणी मुक्ताईंचा जन्मदिवस शुक्रवार आहे, लक्षात ठेवा. आणि ही मुक्ताई सामान्य नाही. महाराज म्हटले हो ही मुक्ताई कशी आहे, लक्षात ठेवा. हो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, त्रिभुवनाला पावन करणारी ही मुक्ताई. तीन देवांची जननी ही मुक्ताई. तीन देवांना देव म्हणून ह्या समाजामध्ये प्रतिष्ठित केलं मुक्ताई. तीन देवांना, हो ही सामान्य गोष्ट आहे. तीन जणांना देव ह्या भूमिकेमध्ये मुक्ताईनं आणलं. तीन जणांना. पहिला प्रसंग सांगतो. पहिलं आणलं ज्ञानदेवांना. ज्ञानदेवांना एकदा काय झालं, समाजानं खूप मोठा तिरस्कार केला ज्ञानोबारायांचा, लक्षात ठेवा. भिक्षा सुद्धा मिळू देत नव्हता हा समाज ह्या संत महापुरुषांना. त्या विसोबा खेत्रानं सांगावं, तुम्ही संन्याशाची मुलं आणि तुम्हाला भिक्षा मागण्याचा काय अधिकार आहे. मिळालेली भिक्षा सुद्धा यांना खाऊ दिली नाही. हो मिळालेल्या भिक्षेमध्ये सुद्धा माती टाकणारी माणसं त्या काळामध्ये होती, लक्षात ठेवा. जी भिक्षा मिळाली त्या भिक्षेमध्ये सुद्धा माती कालवणारी माणसं होती. हो आणि म्हणून रुक्मिणी पंत आणि त्या ठिकाणी रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत गेल्यानंतर ह्या चारही भावंडाचा मोठा छळ झाला, लक्षात ठेवा. गावामध्ये कोणी भिक्षा देईना. भिक्षा तर जाऊ द्या, इंद्रायणीमध्ये कोणी स्नान करू देत नव्हतं. इंद्रायणीमध्ये जर स्नान केलं तर ती माणसं असं म्हणायची इंद्रायणी अपवित्र होईल. जगाला पावन करणारी गंगा फेडीत पाप धाप पोखीत तिरीचे पादप. जगाला पावन करणारी गंगा, जगाला पावन करणारी इंद्रायणी. आणि यांनी स्नान केल्यानंतर ती अपवित्र होत असेल तर ज्ञानोबारायांनी त्या खेचराला विचारलं, मग ती पवित्र कशी. उत्तर नव्हतं खेचरांकडे. पण इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, भिक्षा मागू दिली नाही आणि अतिशय छळ केला. एक दिवस ज्ञानोबारायांना फार वाईट वाटलं आणि ज्ञानोबारा योगी होते, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांनी आपल्या जी पर्णकोटी होती त्या पर्णकोटीमध्ये ज्ञानोबाराय गेले आणि योगी असणारे ज्ञानोबाराय त्यांनी आपला आत्मा आपल्या शरीरातून काढायला सुरुवात केली. ते आदिशक्तीला कळालं. आदिशक्ती आणि आदिशक्ती त्या ठिकाणी मुक्ताई लहान होती. मुक्ताई खूप लहान मुक्ताईचं वय होतं, लक्षात ठेवा. 6-7 वर्षाचं वय होतं मुक्ताईचं. पण आदिशक्ती होती ती मुक्ताईला कळालं. आणि मुक्ताईला कळाल्यानंतर मुक्ताई तिथे जातात आणि ज्ञानदेवांना उपदेश करतात. ताटीचे अभंग कधी बघा ज्ञानदेवांना केलेला पावन मनाचा Yo
उपदेश केला, ताटीचे अभंग कधी वाचा. मुक्ताई म्हणतात, दादा असं योग्यानं करायचं नसतं. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. अरे दादा, विश्व रागानं बंधी झालं तर आपण पाणी व्हावं. शब्द जर क्लेश झाले, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. आणि दादा हे बोलले किंवा हे बोलल्यानंतर, यांनी असं केल्यानंतर, अरे दादा विश्वपट ब्रह्मदोरा, हे सर्व जेथे विश्वांकाराचे विसुणे, जरी आहाती अनाने आकारे, परी घडले एकच बंगारे परब्रह्मे. दादा हो, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ज्ञानेश्वरा असं काठी लावून बसवू नका. हो, उघडा द्या. तुम्ही योगी आहात आणि योग्यानं असं करायचं नसतं. हा आत्मा जो आहे ते सर्व मुक्ताईला कळालं. बसल्या बसल्या मुक्ताईला काय मुक्ताईंचा अधिकार होता लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना देव ह्या सत्तेमध्ये जर कोणी आणलं असेल तर ते माझ्या मुक्ताईनं आणलं. लक्षात ठेवा, माझ्या मुक्ताईनं आणलं. लक्षात ठेवा. ज्ञानदादांना हो देव सत्तेमध्ये मुक्ताईनं आणलं. म्हणून आद्यत्रयी जननी पहिलं ज्ञानदादांना आणलं, दुसऱ्यांदा आणलं नामदेवांना आणलं. नामदेव महाराज तीर्थ यात्रा करत असताना हो ही सर्व संत मंडळी आरणभिंडीला गेले. आरणभिंडीला आणि आरणभिंडीला गेल्यानंतर सावता महाराजांच्या घरी गेले. सर्व संत मंडळी तीर्थयात्रा करत आणि गोरोबा काकांना बरोबर घेऊन गेलेले होते. आणि गोरोबा काकांना बरोबर घेऊन, गोरोबा काका म्हणजे मोठे होते गोरोबा काका, आणि गोरोबा काका मोठे असल्यामुळे ते सर्व संत मंडळी त्यावेळेस त्या ठिकाणी गेली. आणि गोरोबा काकांना सर्वांनी सांगितलं, म्हणजे ह्या सर्व संत मंडळींनी सांगितलं, कोण कच्चा आहे आणि कोण पक्का आहे तुम्ही बघा. काका तुम्हाला अनुभव आहे. काकांना अनुभव होता बरं गोरोबा काकांना, कारण त्यांचा व्यवसाय जो होता ना गोरोबा काकांचा, हा कोणता व्यवसाय होता हो तुम्हाला काही कळतच का नाही? हा मग बरं आहे. गोरोबा काकांचा असा महाराज गोरोबा काकांची निष्ठा तुम्हाला सांगतो. उगाच त्यांना संतांनी तो अधिकार दिला नव्हता. एकदा गोरोबा काकांनी आवा लावला. आवा असा पेटला आणि पेटल्यानंतर एक मांजर त्या आव्याभोवती नुसते अशा घिरक्या घालायची. एक मांजर अशी घिरक्या म्हणजे अशी सारखी यायची जायची. गोरोबा काकांच्या लक्षामध्ये आलं की ह्या कोणत्या तरी मडक्यामध्ये म्हणा किंवा माठामध्ये म्हणा ही चिपिल्या आहे. लेकोणाचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आणि हे गोरोबा काकांच्या लक्षामध्ये आलं. गोरोबा काकांनी पाहिलं त्या मांजरीची पिल्ले ह्या आव्यामध्ये आहे. गोरोबा काकांनी पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंग ह्या आव्यामधले जर ह्या मांजरीची पिल्लं वाचली नाही तर हा गोरोबा काका पुन्हा आवा पेटवणार नाही. ही निष्ठा होती गोरोबा. पुन्हा गोरोबा काका हे करणार नाही. हो मांजरीची पिल्लं राहिली लक्षात. अधिकार होता गोरोबा काकांचा आणि त्याचे थापट नव्हतं ना थापटणं. आता ती कला राहिली नाही लक्षात ठेवा. आणि ते गोरोबा काकांना सांगितलं कोण कच्चा आहे कोण पक्क आहे हे तुम्ही बघा. सर्व संतांना पाहत आल्यानंतर सर्व संतांना पाहिलं गोरोबा काकांनी. आणि नामदेवरायांकडे आल्यानंतर नामदेवरायांचं जे पाहिलं ते नामदेवरायांना जरा काय झालं, राग आला. ते छोटीशी मुक्ता होती. मुक्ता म्हटली अजून हे मडकं थोडं कच्चच आहे म्हटलं, अजून हे परिपक्व झालेले नाही. परिपक्वता परमार्थामध्ये परिपक्वता यावी लागते लक्षात ठेवा. परिपक्वता आलेली नाही म्हटले. मग महाराज ज्या विसोबा खेचरानं ज्ञानोबारांना आयुष्यभर त्रास दिला त्या विसोबा खेचराला माझ्या ज्ञानोबारायांना नामदेवरायांचं गुरु बनवलं लक्षात ठेवा. हो आणि असं म्हणतात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये, खेचराची ही मना आणि सात्विकाचा पान्हा, खेचराची ही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवी सुमना समाधी जोडे. म्हणून नामदेवरायांना ज्यावेळेस
शिष्य बनवलं किंवा गुरु बनले विसोबाखेचं आणि मग परिपक्वता नामदेवरायांमध्ये आली. नामदेवरायांना सुद्धा देवाच्या भूमिकेमध्ये मुक्ताईनं आणलं, लक्षात ठेवा. अवघे सत्तारी आता नावाचा क्षेत्र राता नावाचा क्षेत्र राता नावाचा क्षेत्र राता अवघे सत्तारी आता नावाचा क्षेत्र राता नावाचा क्षेत्र राता नावाचा क्षेत्र राता. अवघी सत्तारी हाता नाम याचा खेचर जाता. आणि नामदेवरायांना गुरु किंवा नामदेवरायांना देव सत्तेमध्ये देव बनवलं होतं या ठिकाणी मुक्ताई. आता राहिलं तिसरं आद्यत्रय्य. अभंगाचा अर्थ पाहिजे आद्यत्रय्य म्हणजे 3 देवांची जननी ही मुक्ताई. आता तिसरे देव आहे चांगदेव. चांगदेवांचं चरित्र कोणी आपण सर्वसामान्य माणसं चांगदेवांना नावच ठेवतात, लक्षात ठेवा. हो, चांगदेव महाराजांना कोणी पण असं वाचताना महाराज चांगदेव महाराजांना नावं ठेवण्याचा आपला एवढा अधिकार नाही, लक्षात ठेवा. 1400 वर्ष ज्या व्यक्तीनं काळाला मागं पाठवलं तो व्यक्ती सामान्य असेल. आपल्याला 100 वर्ष जगता येईना आणि त्या व्यक्तीनं 1400 वर्ष काळाला मागं पाठवलं. सामान्य व्यक्ती होतं का चांगदेव? निळोबारायांनी चांगदेवांचं वर्णन करत असताना 1300 चरणामध्ये निळोबारायांनी वर्णन केलं चांगदेवांचं. चांगदेव सामान्य व्यक्ती होतं का? चांगदेव महाराज सामान्य व्यक्ती नव्हते, लक्षात ठेवा. आणि चांगदेव महाराज सामान्य व्यक्ती नसल्यामुळे चांगदेवांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चांगदेवांनी अनेक सिद्धी रिद्धी सर्व चांगदेवांनी प्राप्त केलेल्या होत्या. एकच सिद्धी राहिली होती आणि ते काशीला शिकण्याकरता गेले, लक्षात ठेवा. ते हठयोग आणि ते योग, आणि तो योग त्यांना फक्त येत नव्हता. नाही तर चांगदेव महाराज जे सांगतील असं चांगदेव महाराजांचं भविष्य सांगितलं. चांगदेव महाराजांचा सुद्धा जो अवतार होता ना तो नागपंचमीच्या दिवशी झालेला होता, लक्षात ठेवा. आणि नादाभितरी प्रगटला असं त्यांचं चरित्र येतं. त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी ती पुंगी असते ना ती वाजवली आणि नादाभितर त्या नादाच्या भीतरी चांगदेवांचं प्रागट्य, लक्षात ठेवा. आणि हे चांगदेव तोच योग शिकण्याकरता हो काशीला गेले. भरपूर त्यांच्या ठिकाणी हे होतं आणि इतकी सिद्ध होते चांगदेवराय, लक्षात ठेवा. हो, सर्व रिद्धी सिद्धी त्यांच्या चरणावर लोळण घालत होत्या चांगदेवांच्या. आणि तो त्या ठिकाणी गेली, लक्षात ठेवा. या आणि चांगदेव एवढे निष्णांत झाले, सिद्ध झाले चांगदेव महाराज. आणि ते सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 14 विद्या 64 कला त्यांना ज्ञात होत्या. 14 विद्या ज्ञात होत्या, लक्षात ठेवा. 64 कला त्या व्यक्तीला ज्ञात होत्या. आणि हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी एकदा त्या ठिकाणी ह्या सर्व भावंडाचं चरित्र चांगदेवांना एका शिष्यानं सांगितलं की असे सिद्ध 4 भावंड ह्या भूतलावर अवतीर्ण झालेले आहेत आणि 4ही भावंड परब्रह्माचे अवतार आहे. हे ज्यावेळी चांगदेवांना कळालं, महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचा मोठेपणा सांगतो तुम्हाला. चांगदेवांना ज्या क्षणी कळालं ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका आणि मुक्ताई हे परब्रह्माचे अवतार ह्या भूतलावर अवतीर्ण झालेले आहेत. चांगदेव महाराजांनी त्या क्षणी आपल्या विद्येचा, त्या क्षणी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि ज्ञानोबरायांच्या शरणागतीला माझे चांगदेव आले, लक्षात घ्या. हे वारकरी संप्रदायाची फार मोठी काय आहे, लक्षात ठेवा. हो, वारकरी संप्रदायाची फार मोठी ही योग्यता आहे, लक्षात ठेवा. आणि चांगदेव महाराज आले भेटी करता, लक्षात ठेवा. पण भेटी करता आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अगोदर पत्र पाठवलेलं होतं. मला सांगायचे देव या भूमिकेमध्ये आणलं आणि पत्र पाठवलेलं होतं. ते पत्र कोरं होतं, कोरं पत्र पाठवलं. काय लिहावं? आता प्रत्येकाला लिहिता येईलच असं काही नसतं, लक्षात ठेवा. आता या 10-20 वर्षामध्ये तर माणसं लिहिणं पण विसरून गेली. काहीच लिहिता येत नाही कोणाला.
काही भाग्यवंतांना लिहिता येतं पण त्याने लिहिलेलं त्याला वाचता येत नाही, असे काय भाग्यवान आहेत लक्षात ठेवा. लिहिता आलं पाहिजे लक्षात ठेवा. पूर्वी चांगलं लिहित होती, पत्र व्यवहार होता, आता लिहिणं संपूर्ण बंद झालं लक्षात ठेवा. म्हणून लिहिणं राहिलं नाही. आणि लिहिणं न राहिल्यामुळे काय पूर्वीची पत्र परंपरा होती लक्षात ठेवा. चांगदेवांना वाटलं लिहावं, रुक्मिणी मातेनं काय लिहिलं होतं लक्षात ठेवा. रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं, नुसते श्लोक वाचले परमात्म्याला यावं लागलं. शतवा गुणान भवन सुंदर शोणवतांते. रुक्मिणी मातेनं लिहिलं होतं की भगवान शतवा गुणान भवन सुंदर शोणवतांते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंग तापम रूपम दृशाम दृशमितम मकिलार्थ लाभम त्वयि अच्युता. हे अच्युत, हे माधव, असं पत्र लिहिलं होतं रुक्मिणी मातेनं भगवान कृष्ण परमात्म्याला. तसं निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना काय लिहावं हे चांगदेवांना कळालं नाही. आशीर्वाद लिहावा तर आपल्यापेक्षा योग्य आहे, श्रेष्ठ आहे. बरं नमस्कार करावा तर तोही करता येईना. आणि कोरपत्र पाठवलं माझ्या ज्ञानदेवांना. आणि कोरपत्र पाठवल्यानंतर तो दूत त्यांचा शिष्य घेऊन आला. मुक्ताई त्यावेळेस 10 वर्षाची मुक्ताई पत्र पाहिलं. आणि पत्र पाहिल्यानंतर मुक्ताई असं म्हटली, निवृत्ती दादा, चांगदेव 1400 वर्ष जगला पण कोराच्या कोरा राहिला. असं मुक्ता एकेरी वाक्यामध्ये बोलल्यानंतर निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ता असं बोलू नये. इतके वर्ष जीवन जगला पण कोराच्या कोरा राहिला. लक्षात ठेवा, कोऱ्या कागदावर लिहिता येतं, आपले कागदच लिहिण्यासारखे राहिले नाही. लक्षात ठेवा, कागद लिहिण्यासारखं राहिलं नाही. काय आपल्या जीवनामध्ये राहिलं लक्षात ठेवा. पण निवृत्तीनाथांनी सांगितलं, हे कोरे आहेत ना, आता याच्यावर लिहिता येईल. आणि माझ्या ज्ञानदेवांनी त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्या लिहिल्या. लक्षात ठेवा. स्वस्ती श्री वटेशो जो लोपोनि जगदाभासो दावी मद प्रकटो. 65 ओव्यांचं एक पत्र लिहिलं माझ्या ज्ञानोबरांनी. त्याला वारकरी संप्रदायामध्ये चांगदेव 65 म्हणतात. कधी योग आला जीवनामध्ये, काय माझ्या ज्ञानोबरांनी लिहिलं चांगदेव 65 मध्ये. लक्षात ठेवा. आणि चांगदेव 65 लिहिली माझ्या ज्ञानोबरा यांनी. आणि निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं लिहिली आणि पाठवली. ते पत्र चांगदेवांनी पाहिलं, काही समजेना. आणि मग ह्या सर्वांच्या भेटीसाठी चांगदेव महाराज आले. पण वाघावर बसून आल्यानंतर, सर्व याच्यावर बसून आल्यानंतर लक्षात ठेवा, हो, ज्ञानोबा अधिकार मुक्ताईनं काय केलं हे सर्व आल्यानंतर, ही भावंड यांना सर्वांना भेटण्याकरता गेल्यानंतर ही सामान्य यांची अशी ही होती. लक्षात ठेवा. आणि चांगदेवांना देव ह्या भूमिकेमध्ये, मला सांगायचं तात्पर्य, देव ह्या भूमिकेमध्ये आणलं ते मुक्ताईनं. चांगदेव महाराज म्हणतात, आज मी धन्य झालो, गुरुपुत्र झालो. किंवा चांगदेव मने आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव मने आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि मुक्ताईनं चांगदेवांना उपदेश केला. तर चांगदेवांना सुद्धा देव ह्या भूमिकेमध्ये आणलं मुक्ताईनं. म्हणून निळोबारायांनी एक शेवट ह्या चरणामध्ये असं निळोबाराय म्हणतात, आद्यत्रयीय जननी देवाची, 3 देवांची जननी, ज्ञानदेवांची, नामदेवांची आणि चांगदेवांची. ही 3 देवांची जननी असणारी ही आदिशक्ती आणि मोठा अधिकार आहे आदिशक्तीचा. लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज म्हटले, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आणि ह्या मुक्ताईनं कोणालाच काहीही शिल्लक, म्हणजे निवृत्तीनाथांच्या जीवनामध्ये खरोखर तुम्ही कधी निवृत्तीनाथांचं जीवन वाचा,
घरामध्ये म्हणजे आपल्याला, मी तुम्हाला कोणाला वाईट वाटण्यासाठी बोलत नाही, नेहमी अन्याय होतो हा मोठ्या माणसावर होत असतो, लक्षात ठेवा. घरातील जो मोठा असतो ना त्याच्यावर नेहमी अन्याय होत असतो, लक्षात ठेवा. हो, निवृत्तीनाथांनी केवढा आघात सहन केला, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथांनी केवढा आघात जीवनामध्ये सहन करावा. निवृत्तीनाथांनी आई वडील गेल्यानंतर ह्या ठिकाणी फक्त निवृत्तीनाथांना उठवलं होतं आणि सांगितलं आजपासून ही तुझी मुलं आहेत, ज्ञानदादांना सांभाळ, सोपन काकांना सांभाळ आणि मुक्ताईला सांभाळ. हो, निवृत्तीनाथांनी आपल्या जीवनामध्ये छातीवर दगड ठेवला, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वेळेस निवृत्तीनाथांचं हृदय, हो, निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरं धरा धरा म्हणते निवृत्तीसी. आई वडील गेली त्यावेळेस निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी आलं नाही, लक्षात ठेवा. वाईट वाटलं नाही. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी माता गेली, निवृत्तीनाथांना वाईट वाटलं नाही. पण ज्ञानदादा समाधीला जात असताना, हो, ज्ञानेश्वर महाराज समाधीला जात असताना, हो, निवृत्तीनाथांची अवस्था अशी झाली. हो, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अवज्ञायाने कधी नाही केली. जीवनामध्ये आज्ञा काय असते हे ज्ञानदादांना विचारा. जीवनामध्ये कधी निवृत्तीनाथांची अवज्ञा केली नाही ना ज्ञानदादांनी. आणि गुरु काय असतो आणि शिष्य काय असतो हे ज्ञानदादांना विचारा. आणि धाडकन निवृत्तीनाथ जमिनीवर पडले, लक्षात ठेवा. हो, बांधला असे पेंढीचा सुटला असे आळा. आळा सुटावा, पेंढी बांधलेली असावी, वारं आलेलं असावं, तो आळा सुटावा आणि संपूर्ण ते गवत काय व्हावं, रानोरान काय होतं, किंवा नदीची आमाशा घातले माझं. तसं निवृत्तीनाथांच्या अंतःकरणाची वृत्ती झाली होती. आणि निवृत्तीनाथ असं म्हणतात, हे कसं विधीचं विधान आहे. हो, ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचं जाणं. निवृत्तीनाथ मला ज्येष्ठ आहेत ना, ज्ञानोबा कनिष्ठ आहे, लक्षात ठेवा. पण तो आघात सहन केला निवृत्तीनाथांनी. सोपान काकांचा आघात सहन केला निवृत्तीनाथांनी, परंतु मुक्ताईचा आघात निवृत्तीनाथांना सहन झाला नाही, लक्षात ठेवा. हो, म्हणून निवृत्तीनाथांनी आपल्या मुक्ताईचं किंवा ही सर्व चिंतन शास्त्रामध्ये सांगत असताना मुक्ताईनं ह्या दोघांच्या तरी समाधीची तयारी निवृत्तीनाथांनी केली. मुक्ताईनं असं काही करूच दिलं नाही, लक्षात ठेवा. हो, निवृत्तीनाथांना शेवटपर्यंत ते शल्य आपल्या अंतःकरणामध्ये राहिलं. शेवटपर्यंत निवृत्तीनाथ दुःखी राहिले, लक्षात ठेवा. म्हणजे मी सर्वांना आजच्याही कलियुगातलंही उदाहरण सांगतो. आजच्याही जगामध्ये बापाला मुलाचं दुःख बाप पचवू शकतो, लक्षात ठेवा. अजून असा ह्या जगामध्ये बाप जन्माला आला नाही. मुलाचं दुःख तो पचवू शकतो, पण आजही बापाला मुलीचं दुःख कधीही पचवता येत नाही, लक्षात ठेवा. इतका मोठा बाप असेल तर मुलीचं दुःख जर झालं तर तो तुटून जातो, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडला. निवृत्तीनाथ असं म्हणतात की मुक्ताईनं कधी कोणता प्रसंग जीवनामध्ये, मुक्ताईनं हैदराबादला समाधी झाली, पण मुक्ता जाताना काही बोललीच नाही, लक्षात ठेवा. आणि ते शेवटपर्यंत निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये दुःख होतं की मुक्ता जाताना काही बोलली नाही. हे शेवटपर्यंत दुःख निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये होतं. आणि जशी मुक्ताईची समाधी झाली, निवृत्तीनाथ महाराज थांबले नाहीत, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी त्र्यंबकराज, कधी गेलात का त्र्यंबकराज? तिथं निवृत्तीनाथांची समाधी, लक्षात ठेवा. असो, आणि म्हणून अशी ही मुक्ताई. आणि ह्या मुक्ताईचं वर्णन करत असताना निळोबाराय असं म्हणतात की मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय्य जननी देवाची. आणि यांनी कशासाठी अवतार घेतला? अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये महाराज निळोबाराय म्हणतात जगदोद्धाराला गे धरिला अवतार. जगाच्या उद्धारासाठी ह्या संत महापुरुषांनी अवतार घेतला आणि मिरविला परिवार सिद्धाईचा. सिद्ध आहेत. आता तुम्ही सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, सांप्रदायिक आहात, तुम्हाला चांगला ऐकण्याची सवय म्हणून सांगतो. काहींना असं वाटतं मग त्याने सिद्धपणा कशाला मिळवला? महाराज असं आहे, चमत्काराशिवाय दानोबरांना चमत्कार दाखवायचा नव्हता, लक्षात ठेवा. पण समाज इतक्या खालच्या पातळीला गेलेला होता. ज्यावेळेस पैठणला हे शुद्धीपत्र आणण्याकरता भावंड गेली, निवृत्तीनाथांची इच्छाच नव्हती. निवृत्तीनाथ म्हणायचे त्या 4 ओळी लिहून दिल्या म्हणजे आपण शुद्ध होणार आहोत का?
नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्व भूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रया. कशासाठी जायचंय? तृप्ती झाली जैसी साधने सरती या पैसी देखी आत्मतुष्टी तैसी कर्मी नाही. हो, कुठपर्यंत जायचं? जोवरी अर्जुना तव बोध भेटे ना मना. आता कशाला ते शुद्धीपत्र आणायचं आहे? पण ज्ञानदादांनी सांगितलं, दादा निवृत्तीनाथ असं नाही, गेलं पाहिजे. आपल्याला मानणारा जो समाज, आपले जे अनुयायी आहेत त्यासाठी गेलं पाहिजे. आणि म्हणून निवृत्तीनाथांची इच्छा नसताना ज्ञानदेवांच्या आग्रहास्तव हे पैठणला गेलं. पैठणला गेल्यानंतर यांच्या अंगावर चापकानं मारायचे. ते म्हटले यांचे वडील कुठेतरी फिरत होते, हे काहीतरी शिकून आले असते, हे खोटं आहे म्हणायला लागले. खोटं आहे. अंगावर ओळ उठायचे ज्ञानदेवांच्या. अहो, ज्ञानदेवांचं वय किती होतं लक्षात ठेवा. आणि ते मारणारे इतक्या ताकदीनं मारायचे. एक आसोड मारला तर ज्ञानोबा पडलेच खाली. लक्षात ठेवा, ज्ञानोबा यांचं काय शरीर होतं ज्ञानोबा यांचं. आणि एवढं ओळ उठायला लागले, मारलं तरी म्हणायचे हे यांचे वडील हे तीर्थयात्रा करत होते, संन्यासी होते, कुठेतरी ही विद्या शिकली असतील, बंगाली विद्या. आणि हे काय खरं नाही म्हटले, हे खरं नाही. किती छळ करावा, काय करावं. आणि मग हे सर्व झाल्यानंतर तरी ज्ञानदेव बोलत नव्हते. लक्षात ठेवा. मग ह्या विद्वानांनी धर्ममार्तांना सांगितलं, याचं नाव ज्ञान आहे, तुझंही नाव, तो रेडा होता एक रेडा, याचंही नाव ज्ञान आहे, तुझंही नाव ज्ञान आहे. म्हणजे मग काय, म्हणजे तू जसा वेद बोलतो तसं यानं वेद बोलायला पाहिजे. मग बघ आता इथं, हो महाराज, असे काही ज्ञानदेवांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. त्यावेळेस जर तो रेडा वेद बोलला नसता ना, हो, रेडा बोलणं ही ज्ञानदेवांच्या जीवनातील फार मोठी क्रांती. लक्षात ठेवा. रेडा बोलला वेळेला. तुमच्याजवळ जी विद्या आहे, तुमच्याजवळ जो पैसा आहे, तुमच्याजवळ जे काही आहे ते जर वेळेला कामाला आलं नाही तर महाराज त्याचा काही उपयोग नाही. शास्त्राचं मत सांगतो तुम्हाला. हो, शास्त्र असं सांगतात, हो, प्राप्त काले समुत्पन्ने, प्राप्त काले पुस्तकस्य तुया विद्या परहस्ते गतम धनम प्राप्त काले समुत्पन्ने नासा विद्या ना तद्धनम. पुस्तकात खूप शिकलेलं आहे, पण पेपर लिहिताना त्याला काहीच आठवत नाही. घरी आला की म्हणतो हे तुम्हाला येतच होतं, हे तुम्हाला येतच होतं. आणि वेळेला काहीच नाही. ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस ते आठवलं पाहिजे. ती विद्या पुस्तकातच राहणार आहे. तुम्ही आयुष्यामध्ये धन भरपूर कमवलं आहे, पण तुमचा स्वभाव चांगला आहे, वारीला आल्यामुळे वैष्णव आहात, याला मदत कर, त्याला मदत कर, तुम्ही मदत केली, दुसऱ्याला दिले, आणि तुम्हाला संकट आलं त्याला म्हटलं तो म्हणतो दम निघत नाही. असं म्हणतो का नाही? आणि मी काय पळून चाललो काय? तुमच्याकडे धन नसेल, तुमचं धन जर दुसऱ्याकडे असेल, ना असा विद्या ना तद्धनम, ते शून्य आहे. तो जर रेडा बोलला नसताना, तो मोठा प्रसंग आहे, मी सांगणार नाही तुम्हाला, आता लक्षात ठेवा. तो रेडा बोलला, भिंत चालली, आणि रेडा बोलला, भिंत चालली. ज्ञानोबांनी केलेले लक्षात ठेवा. ज्ञानोबाईंचा रेडा माझ्या परमात्म्याने बोलवला. लक्षात ठेवा. ज्ञानोबाईंची भिंत ज्ञानोबाईंनी ओढली नाही. लक्षात ठेवा. ज्ञानोबाईंची भिंत माझ्या परमात्म्यानं ओढली. लक्षात ठेवा. ज्ञानोबाची भिंत अंगी ओढली. ज्यावेळेस तुम्ही सर्वस्वानं त्याचं चिंतन करता, त्यावेळेस तो सर्व तुमची काम न सांगता करी सर्व काम. म्हणून महाराज म्हटले, हो, जगदोद्धार लागे धरिला अवतार, मिरविला पडिवार सिद्धार्थ सिद्धाईचा नमो ज्ञानेश्वरा किंवा निवृत्ती, किंवा महाराज म्हटले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय्य जननी देवाची. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं. Ah
मध्ये मिळवबारा आहे असं म्हणतात अभंग झाले शेवटचे निळा शरणागत मानवी निळा शरणागत आख्याचारी जनानी देवाची निळा शरणागत म्हणवी आपुला संती निरविला देवो निहाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयी जननी देवाची निळंबराय शरणालेले आहे आणि असं म्हणतात की मी माझ्या संतांच्या हातामध्ये किंवा संतांकडे हे सर्व मी काय केलेले आहे दिलेलं आहे. आपलंही जीवन सद्गुरू निमराज महाराजांच्या हातामध्ये द्या. संती निरविला हो संतांच्या हातामध्ये आपलं जीवन द्या. संत आपलं कल्याण करतील. या ठिकाणी हीच या ठिकाणी आपल्या कीर्तनाची सांगण्याची किंवा ही आपली कीर्तनाची मर्यादा आपली आता संपलेली आहे. लक्षात ठेवा तुमची बसण्याची मर्यादा संपलेली आहे. तुम्ही किती वेळ बसू शकता याचा अंदाज मला एवढ्या दिवसामध्ये आलेला आहे. लक्षात ठेवा हो. म्हणून तुमच्याही सर्व भावनांचा विचार करून थकलेले वारकरी आणि दिवसभर चालून चालून पाय कसे म्हणतात हो माणसांचं सर्व या ठिकाणी हे आणि खरोखर हे सर्व तुम्ही सर्वजण आलात खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. लक्षात ठेवा आणि हे सर्व शारीरिक व्याधी आहे आणि आपण थकलेलो आहोत. आपली मर्यादा संपलेली आहे. भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावर सर्वांवर व्हावी ही सदिच्छा व्यक्त करायची. या ठिकाणी विनायक महाराज आलेले आहेत. सर्व या ठिकाणी महाराज मंडळी आलेली आहेत. विनायक महाराजांचं मोठं योगदान आहे ह्या लोंढे परिवारावर आणि लोंढे परिवार इतके दिवस निमराज महाराजांची सेवा करतात. लक्षात ठेवा सेवा काय करते लक्षात ठेवा. शास्त्रातले उदाहरण काही लक्षात राहत नाही. एक साधं उदाहरण सांगतो. आज ह्या लोंढे बाहूंचा नातू म्हणजे कृष्णा बरोबर का नाही तो टाळ वाजवायला लागला म्हणजे यांचा परमार्थ सफल झाला. एक भगवत भक्त जन्माला आला तुमचा नातू जर टाळ वाजवायला लागला तर तुमचा परमार्थ फलीभूत झाला. लक्षात ठेवा तुमची भक्ती फलीभूत झाली. हो हे आपण जे परमार्थ करतो हे आपल्या आई वडिलांची पुण्य आहे. लक्षात ठेवा तुम्ही इथं जे सर्वजण आला तुमचे आई वडील पुण्यवान आहेत. लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला हा मार्ग दाखवला ही तुमच्या आई वडिलांची पुण्याई आहे. लक्षात ठेवा आणि तुमची पुण्याई ज्यावेळेस तुमची मुलं भजन करतील आणि तुमची मुलं ज्यावेळेस वारी करतील त्यावेळेस तो तुमचा परमार्थ आहे. लक्षात ठेवा जीवनभर केलेला परमार्थ जीवनभर केलेली साधना. महाराज एक वैष्णव जन्माला आला तर सद्गुरू महाराज फक्त त्या वैष्णवाला आयुष्य देत नाही. लक्षात ठेवा सद्गुरू निमराज महाराज जर तुमच्या कुटुंबामध्ये एक वारकरी किंवा एकानं वारी केली तर परमात्मा त्या वारकऱ्याला आयुष्य देत नाही. महाराज परमात्मा त्या कुळाला आयुष्य देतात. परमात्मा त्या कुळाचं रक्षण करतात. अकल्प आयुष्य व्हावे कया कुळा माझी सकला हिची परमात्मा त्या कुळाचं रक्षण करत असतात. लक्षात ठेवा ही परमार्थातली सफलता आहे. लक्षात ठेवा पण आपलाही परमार्थ सफल व्हावा आपलाही परमार्थ फलीभूत व्हावा ह्या हेतूनं संती निरविला देऊनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयी जननी देवाची. या ठिकाणी मृदंग मंडळांना धन्यवाद. आमचे पेटी मास्तर बाळासाहेब कोरके असतील धन्यवाद. सर्व गुणीजन गायक वादक सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपले ह्या ठिकाणी निमराज महाराज पाचवीचे अध्यक्ष असणार चंद्रकांत महाराज त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व भाविक भक्त सर्व वैष्णव सर्वांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो. आणि असं म्हणतात की किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धी नेले तीर्थ माझे ते भरले पैक प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती आणि मी दुबळा अर्चत असे भक्ती म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल की या न्यायाने झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी समर्पित करायची. साऊंड सिस्टीम असे असणार राज साऊंड सिस्टीम आपला संजय जाधव सुंदर सिस्टीम आल्यानंतर एवढं थकून आल्यानंतर लावतो. त्यांना कार्यक्रमाला काय येते शोभा येते. लक्ष कार्यक्रम असा काय होतो सुंदर असा होतो. त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर